सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, हे तुम्हाला स्क्रीनशॉट पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की मी जागा निघणार आहेत या संदर्भातच माहिती सांगणार आहे. ओके, हे जागा आहेत एकूण 5 ते 6,000 पदे. आता ह्याच्यामध्ये काय करतात विद्यार्थी, लगेच म्हणतात की मागच्या 1 वर्षापासून चालू आहे. अरे पण 2023 ओके 23ला भरती झाली होती, आता 2026 चालू आहे. म्हणजे 2023 एंडिंगला वगैरे परीक्षा झाली होती. त्याची भरती 24पर्यंत आणि काही ठिकाणी अजून 2025पर्यंत वेटिंग लिस्ट लागलेली आहे. आता जे विद्यार्थी 2023-24मध्ये 23ला परीक्षा दिली लागले नाही, त्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही त्यावेळेस काय चूक केली, ती चुका मात्र यावेळेस करायचं नाही. बघा, आणि तुम्ही किती बी आदळापट करा, कितीही काही करा, आपल्या ह्याला कोणीही किंमत देत नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल. त्यामुळं तुमच्या हातात आता ही गोष्टी आल्या गेल्या त्या गोष्टी मी सांगणार नाही. फक्त मला ते टाईप करून तुम्हाला सांगण्याच्याऐवजी काही विद्यार्थी आहेत माझं जे ऐकतात, ओके, त्यांच्यासाठी सांगतोय की ज्यांची चूक झालेली आहे त्यांनी एक लक्षात घ्या, ही परीक्षा एक वेळेस मात्र जी होईल बी तर ती TCS मार्फतच होईल, असा माझा एक पर्सनल ओपिनियन आहे. ओके, एवढी एक परीक्षा. तरी पण तुम्हाला नेहमी सांगतोय की मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, ओके, मॅथ रिजनिंग आणि तुमचं GK, ह्याला आहे ना एक प्रॉपर अभ्यास करा. हे 3 विषयाला जास्तीत जास्त, बरोबर. आता तांत्रिक असेल तर 60-40 किंवा सार्वजनिक आरोग्यामध्ये 80-20 आहे. ओके, मग सार्वजनिक आरोग्याची जाहिरात जर मागच्या प्रमाणे असली, TCS घेतलं तर मागच्या प्रमाणात राहणार. तांत्रिक प्रश्न 80 मार्काला. ओके, म्हणजे लॅब टेक्निशियन जी S13ची पोस्ट आहे, सांख्यिकी अन्वेषक जे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर असं वगैरे म्हणतात. पुन्हा आणखी MPW पुरुष, MPW महिला, या व्यक्तींनी किंवा या विद्यार्थ्यांनी तुम्हाला शक्य होईल तेवढं तांत्रिकचा अभ्यास करा. सोबत जर समजा काही मागे पुढे झालं तर तांत्रिक प्लस हे नॉन टेक्निकल जे 4 विषय ते तुम्हाला असणार आहेत. आता ह्याच्यामध्ये कोणकोणती जाहिराती निघतात तर ह्याच्यामध्ये खूप पदं आहेत, वेगवेगळे पदं खूप आहेत. 10वीपासून पात्रता आहे आणि प्रत्येकाची एक स्पेशलाइज जे आहेत त्या पदानुसार कमी जास्त जागा निघत असतात. हे ट्विट प्रकाश आंबेडकर साहेबाचं आहे. मग मी तुम्हाला एकच सांगतो की वारंवार की येणाऱ्या काळात ही भरती होणार, सातत्यानं होणार. आता ह्याच बातमीवर तुम्हाला दुसरीकडे तुम्हाला 10-15 मिनिट वेळ जातो, हे करतो. परंतु तुम्ही काय करावं ही मी तुम्हाला एकच सांगतोय की आपण किती बी आदळआपट केलं तरी ते त्यांच्या हिशोबानंच जाहिरात काढतात. परंतु ती आदळआपट करत बसायच्या कालावधीमध्ये मला एकच म्हणायचं की तुम्ही तुमची जी वीक विषय आहेत त्याच्यात परफेक्शन आणा. बस एवढंच माझी ह्या व्हिडिओमार्फत सांगणं आहे. बाकी मग हे तर टेलिग्रामवर, स्टेटसला, व्हॉट्सअपला वगैरे मी सगळं ठेवलेलं आहे. आता ह्याच्यानंतर जर कोणाला हा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही फक्त तुमचं नाव, तालुका, जिल्हा मला पाठवून ठेवा. नंबर ठेवतो, सेव्ह करून ठेवतो आणि हा नंबर तुम्ही टर्निंग पॉईंट्स नावानं सेव्ह करून घ्या. म्हणजे काही अपडेट असलं तर मी व्हॉट्सअपच्या मार्फतच, स्टेटसमार्फत मोजक्या ह्याच्यामध्ये मी ते अपडेट करून तुम्हाला सांगत असतो जर एक्झामची तयारी करत असाल नवीन विद्यार्थी. बस असं काय नाही. आता हे सगळं आता ह्याचा अभ्यास कसं करावा काय आणि हे सगळ्या गोष्टी पुढच्या राहिल्या. पण मला जे काही सांगायचं होतं तुम्हाला की तुम्ही फक्त सातत्यानं अभ्यास करा. ओके, टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला विषय नाही पाहिजे असतील 10-10 मार्काच्या टेस्ट तिथं अपलोड केलेलं आहे. 21 रुपये, 51 रुपयाच्या वर फी नाही. तुम्हाला जो विषय अवघड वाटतो त्याचं टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा. या पद्धतीनं आपण तिथं सगळे जास्तीत जास्त टेस्ट तिथं अपलोड करून देत आहोत. नाही एक वेळेस तरी तुम्ही अवश्य काय आहे ना, टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा किंवा 89-99-56-13-13वर तुम्ही व्हॉट्सअप तुमचं नाव वगैरे पाठवा. मुलींनी जर असेल तर नाव पाठवल्या तो ग्रुप जॉईन करू नका. मुलींनी त्यांचे आधार कार्ड वगैरे फोटो पाठवून मला पाठवा, म्हणजे मी सेपरेट मुलींना सेफ्टीसाठी ग्रुपला ॲड करतो. बघा, बाकी काही सांगणं नाही. जाहिरात 101% येणार, परंतु कधी येणार हा प्रश्न आहे. ते आपण कितीही आदळआपट केलं तरी ते ऐकणार नाहीत, त्यांच्या प्रोसेसनं करणार. परंतु एक गोष्ट आहे, नेहमी सार्वजनिक आरोग्याची अपडेट ही पॉझिटिव्हच अपडेट वारंवार येत आहे. कुठले अडथळा त्याच्यामध्ये येत नाहीत. ओके, मागे बी सांगितलं होतं की कशाप्रकारे ती येईल. ओके, चालेल, ठीक आहे. तुम्हाला वाटलं योग्य तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा सोबत. बस एवढं सांगायचं होतं. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.